नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू DSA सिरीज. तर आज आपण बघणार आहोत रिव्हर्स इंटिजर हा प्रॉब्लेम. तर बेसिकली यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला एक इंटिजर दिलेला असणार आहे 32 बिट्सचा आणि आपल्याला त्याचा आपल्याला काय रिटर्न करायचं आहे, तर त्याचे डिजिट्स हे रिव्हर्स करून आपल्याला ते रिटर्न करायचे आहे. पण रिव्हर्स करताना सपोज ती जर व्हॅल्यू 32 बिट इंटिजरच्या रेंजच्या बाहेर गेली तर आपल्याला 0 रिटर्न करायचं आहे. हाच एक मोठा कॅच आहे यामध्ये. ठीक आहे, तर आपण बघूया याचं सोल्युशन कसं असणार आहे. तर आपल्याला हे 4 स्टेप्समध्ये करायचं आहे. पहिल्या की जो पण आपल्याला नंबर भेटणार आहे त्याचा मॉड्युलो विथ 10 काढून तो नंबर आपल्याला तो डिजिट एक स्टोअर करून घ्यायचा आहे. त्यानंतर रिव्हर्स नंबर आपल्याला बिल्ड करत जायचं आहे. थर्ड स्टेप आहे आपल्या नंबरला प्रत्येक इटरेशनमध्ये डिवाइड बाय 10 करून आपल्याला लास्ट नंबर हा इलिमिनेट करत जायचा आहे आणि ही स्टेप आपल्याला फॉलो करायची आहे अंटिल एक्स 0 नाही बनत. ठीक आहे. त्याचं एक्सप्लेनेशन सेम इथंच दिलंय. आपल्याला याच्यामध्ये एक ओव्हरफ्लोचा जो चेक करायचा आहे तो अशा प्रकारे करायचा आहे. सपोज आपला जर सपोज एखादा नंबर आहे तर त्याचं मिनिमम रेंज जी की एवढी आहे याच्यापेक्षा कमी नाही झाली पाहिजे आणि मॅक्सिमम रेंज याच्यापेक्षा जास्त नाही झाली पाहिजे. तर तर आपण याचा पॉझिटिव्ह ओव्हरफ्लो असा चेक करणार. सपोज रिव्हर्स इंटिजर हा मॅक्स रेंजपेक्षा जास्त असेल. इथे मॅक्स डिवाइड बाय 10 का घेतले, कारण आपण जेव्हा रिव्हर्स स्ट्रिंग बिल्ड करतोय तो अपडेट करताना त्याला इंटू 10 करतोय, पण आपल्याला तो चेक अपडेट करण्याच्या पूर्वीच लावायचा आहे. त्यासाठी आपण हे डिवाइड बाय 10 करतोय. इफ रिव्हर्स इज ग्रेटर दॅन मॅक्स डिवाइड बाय 10 म्हणजे ह्या रेंजपेक्षा जर तो जास्त असेल किंवा सपोज जर आपली रिव्हर्स स्ट्रिंग इक्वल टू दिस नंबर आला तर आपल्याला अजून एक चेक लावायचा आहे जो आहे की डिजिट. सपोज हा डिजिट लास्टचा 7 पेक्षा जर ग्रेटर असेल तर आपल्याला रिटर्न 0 करायचं आहे. या 2 केसेस आहेत आणि सेम गोज विथ मिनिमम. तर आपण याचा कोड बघूया. तर लेट्स इट सोल्युशन. तर सगळ्यात आपल्याला अगोदर काय करायचं आहे, रिव्हर्स इंटिजरमध्ये 0 असाइन करून वाईल आपला एक्स इज नॉट इक्वल टू 0, जोपर्यंत एक्स आपला 0 नाही होत तोपर्यंत आपल्याला इटरेट करायचं आहे. इंट डिजिट इक्वल टू एक्स मॉड्युलो 10 ही पहिली एक्स मॉड्युलो 10 ही आपली फर्स्ट स्टेप झाली. सेकंड स्टेपमध्ये आपण काय करणार, रिव्हर्सला आपण अपडेट करणार आहे. रिव्हर्स जो आपला नंबर होणार आहे तो आपण अपडेट करायचा आहे. रिव्हर्स इक्वल टू रिव्हर्स इंटू 10 प्लस आणि थर्ड स्टेपमध्ये आपण एक्सला डिवाइड बाय 10. ठीक आहे. पण या 3 स्टेपमध्ये आपल्याला ह्याचं उत्तर भेटणार, पण यामध्ये एक कॅच आहे. काय कॅच आहे की याचा ओव्हरफ्लो. तर याचा ओव्हरफ्लो आपण चेक कसा करणार, बिफोर अपडेटिंग रिव्हर्स स्ट्रिंग म्हणजे आपलं जी स्ट्रिंग नाही, रिव्हर्स इंटिजर अपडेट करण्याच्या अगोदर आपल्याला एक चेक करायचं आहे की इफ रिव्हर्स इज लेस, मॅक्स साठी करूया, रिव्हर्स इज मॅक्स दॅन इंटिजर डॉट मॅक्स अंडरस्कोर व्हॅल्यू डिवाइड बाय 10. ही एक केस आहे. सपोज आपले रिव्हर्स इंटिजर जर इक्वल टू इंटिजर डॉट मॅक्स व्हॅल्यू असेल तर ती पण एक केस आपल्याला हँडल करावं लागेल. और रिव्हर्स इक्वल टू इंटिजर डॉट मॅक्स अंडरस्कोर व्हॅल्यू असेल
तर या केसमध्ये आपल्याला याच्यासोबत एक अँड कंडिशन पण लावावं लागेल की त्याचा जो लास्ट डिजिट आहे तो 7 पेक्षा मोठा असला पाहिजे. जर सपोज तो डिजिट जर 7 पेक्षा मोठा असेल आणि रिव्हर्स आपले इंटिजर डॉट मॅक्स व्हॅल्यू एवढी असेल तर आपल्याला रिटर्न करायचं आहे 0 या केसमध्ये. झिरो. आणि आपल्याला सेम करायचं आहे इफ, आणि आपल्याला सेम करायचं आहे मिनिमम रेंजसाठी. इफ रेव इज लेस दॅन इंटिजर डॉट मीन अंडरस्कोर व्हॅल्यू मॉड्युलो 10. सॉरी, आपल्याला इथे पण याचा मॉड्युलोच घ्यावा लागणार आहे. सॉरी, मॉड्युलो बोलतोय. इथे पण आपल्याला याला डिवाइड बाय 10 करूनच काढावं लागणार आहे. और रिव्हर्स इक्वल टू जर सपोज इंटिजर डॉट मीन व्हॅल्यू मीन अंडरस्कोर व्हॅल्यू डिवायडेड बाय 10 असेल, और याचा डिजिट जो आपल्याला डिजिट भेटणार आहे याचा तो लेस दॅन -8 असेल. कारण याची मिनिमम रेंज आहे 8. जर हा डिजिट 8 पेक्षा कमी आला, -8 पेक्षा जर कमी आला म्हणजे 9 जर आला तर तो याच्या रेंजच्या बाहेर जाणार ऑब्विसली. तर त्यामुळे त्या केसमध्ये पण आपल्याला रिटर्न 0 करायचं आहे. ठीक आहे. जर ही केस असेल तर रिटर्न करायचं 0. ठीक आहे. आणि आपल्याला लूपच्या बाहेर आल्यावर रिटर्न करायचं आहे रिव्हर्स नंबर. ठीक आहे. तर बघूया आपण बरोबर सॉल्व केलंय का. तर आपलं हे सोल्युशन ॲक्सेप्ट केलेलं आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.